अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे येणे सोशे मन झाले हावरी, परत माघारी घेत नाही. बंधनापासोनी उकलली किंवा उकलल्या गाठी, देता आले मिठी सावकाश, येणे सोशे मन झाले हावरी, परत माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोशे मन झाले हावरी, परत माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे येणे सोशे मन झाले हावरी, परत माघारी घेत नाही. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला वाणीनं काय बोलावं, डोळ्याने काय पाहावं आणि मनाने कोणाचं ध्यान करावं, त्या परमार्थ साधनेचा विचार, नाम साधनेचा विचार या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव वैकुंठवासी दत्तात्रय पाटील यांच्या प्रेरणेतून हरिभक्तपरायण महादेव पाटील यांच्या आज अधिपत्याखाली व ग्रामस्थ भाविक या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने विचार आपल्याला प्रगट करतात की परमार्थाची साधना करायची म्हणजे नेमकं जीवनामध्ये काय करायचं आहे, नेमकं काय करावं, याची आज समाजाला मार्गदर्शनाची गरज आहे. बरं, योग्य शिकवण समाजाला आज देण्याची गरज आहे. परमार्थ हा मनमानी करून चालत नाही. बरं, आपल्याला मनाला वाटलं म्हणून आपण कधी उठावं आणि काय करावं असं नाहीये. कारण परमार्थाची साधना करत असताना शास्त्रांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे, भगवंतांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि संतांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे. थोरांच्या मार्गदर्शनाने परमार्थाची वाटचाल करावी. अगदी निळोबरांच्या शब्दामध्ये जर बोलायला ठरलं तर मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संतते, दयानिधी संतते,
मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते नेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. ज्यांनी मार्ग दाखवलेला आहे, ज्यांनी आपल्याला काही दिशा दाखवलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे परमार्थाची वाटचाल करावी. अगदी ज्ञानवरांनी वर्णन केले, अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. त्या श्रुती मातेने सुद्धा आम्हा तुम्हाला हा विचार सांगितलेला आहे की आपण जीवनामध्ये नेमकं काय करावं, काय करावं. तर तुकोबारे म्हणतात, आम्हा तुम्हाला भगवंतानी जन्माला येताना सामुग्री दिलेली आहे बरं. आणि जी सामुग्री आज आम्हा तुम्हाला देवाने दिलेली आहे त्याचा वापर आपण या परमार्थाच्या साधनेकरता करायचा आहे. काय सामुग्री दिलेली आहे? दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. दिली ही मनुष्याला देवाने दिली बरं का. कशा करता दिली? केवळ प्रपंच करण्याकरता दिलेली नाहीत बरं का. केवळ अगदी मराठी सांगायचं म्हणजे उचापत्या करण्याकरता दिलेली नाहीत बरं का. जी इंद्रिय आम्हा तुम्हाला देवाने दिलेली आहेत, ती काहीतरी त्या इंद्रियाच्या द्वारे आपल्याला काहीतरी साध्य प्राप्त करायचं आहे. साध्य प्राप्त करायचं लक्षात ठेवा. ही साधन आहेत आणि साधनाच्या द्वारे काहीतरी साध्य प्राप्त करायचं आहे. काय साध्य प्राप्त करायचं आहे? तुकोबारांनी वर्णन केले, आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. आयुष्य कशा करता दिलं? खाण्याकरता आणि झोपण्याकरता, नाही का. मग काही माणसं खातात, झोपतात, झोपून उठलं की पुन्हा खातात, खाऊन झालं की पुन्हा झोपतात बरं का. याच्यामध्येच आपलं आयुष्य चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतशे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. अरे आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ती परमार्थाची साधना करण्याकरता दिलेला आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात ज्याच्या करता आयुष्य दिलेलं आहे आम्ही ते त्याच्या करता खर्च केलं बरं. परमार्थाच्या साधने करता. आणि तेच तुकोबराय आम्हा तुम्हाला सांगतात की आपणही आपलं जीवन परमार्थाच्या साधने करता व्यतीत करावं बरं, खर्च करावं. का त्याच्या करताच देवाने दिलेलं आहे. आपल्याला माहित आहे देवाने आपल्याला वाणी दिलेली आहे, डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, हात दिले, पाय दिले. याचा वापर काही अंशाने उदरनिर्वाह करता करावा बरं. मी काय शब्द वापरला, काही अंशाने उदरनिर्वाह करता याचा वापर करावा, पण बहुतांश याचा वापर मार्थ परमार्था करता करावा. आमचं उलट आहे. आम्ही बहुतांश याचा वापर प्रपंचा करता करतो आणि काही अंशाने आम्ही परमार्थ करतो बरं. तेव्हा लोक म्हणतात महाराज पुष्कळ करायचं होतं पण काय करावं, आयुष्य संपलं, आयुष्यभर काय केलं. जे करायला पाहिजे होतं ते केलंच नाही ना. म्हणून जी इंद्रिय देवाने आम्हा तुम्हाला दिलेली आहेत त्या इंद्रियाच्या द्वारे काय करावं महाराज म्हणतात, जी इंद्रिय आम्हा तुम्हाला दिली अशी इंद्रिय इतर प्राण्याला जरी दिलेली असली तरी त्या इंद्रियाबरोबर त्या प्राण्यांना ज्ञान दिलेलं नाही बरं. ज्ञान दिलेलं नाही. म्हशीला डोळे आहेत, म्हशीला डोळे आहेत, पण त्या डोळ्याने काय पाहावं आणि काय पाहू नये हे ज्ञान मात्र दिलेलं नाही. ती म्हैस डोळ्याने माणसालाही पाहते आणि देवालाही पाहते, दोघालाही सारखंच पाहते. कोण? म्हैस बरं का तिला ज्ञानच नाहीये. डोळे आहेत पण ज्ञान नाही, कान आहे पण ज्ञान नाही, वाणी आहे पण ज्ञान नाही, पाय आहेत पण ज्ञान नाही. पण माणसाला एक अधिक देवाने दिले, हे सर्व काही दिले पण त्याच्याबरोबर एक ज्ञान दिले बरं का. ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या द्वारे काय करावं आणि काय करू नये याचा आज मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचा अभाव आहे. तेव्हा संतांना वाटलं आपण या समाजाला सांगितलं पाहिजे, बाबांनो
जी इंद्रिय देवाने आम्हा तुम्हाला दिली ती इंद्रिय तुम्ही देवाकडे नेण्याचा प्रयत्न करा. देवाकडे नेण्याचा प्रयत्न करा. थोडस काठिण्य आहे. अनेक जन्माचे संस्कार आहेत आणि अनेक जन्माचे संस्कार असल्यामुळं एकाएकी इंद्रिये देवाकडे यायला तयार होणार नाहीत. याला तयार होणार नाही, लक्षात ठेवा. तुकोबारे म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये हा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय बरं का. अभ्यास करून सांगतोय. ज्या वाणीला भगवत नामामध्ये प्रवृत्त करायचं आहे, मी केवळ समाजाला सांगितलं नाही, मी त्याचा अभ्यास केला आधी. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकोबारे म्हणतात माझ्या वाणीला मी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा 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 सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा सांगून वाणी प्रवृत्त होत नाही, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि त्या वाणीला पुन्हा पुन्हा सांगून माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न केला. त्याच न्यायाने आपणही आपल्या जीवनामध्ये त्या इंद्रियांना देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. आणि त्या देवाकडे नेण्याकरता काय करावं? महाराज म्हणतात जी वाणी देवाने आम्हा तुम्हाला दिली, ज्याने दिली त्या वाणीने पहिल्यांदा त्याचं नाव घ्यायला शिका. त्याचं नाव घ्यायला शिका. ज्या भगवंताने वाणी दिली त्या वाणीने पहिलं काय करावं? महाराज ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येणे दोष माना झाले हाव बरी, येणे दोष माना झाले हाव बरी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. त्या वाणीचा विषय आहे बोलणं बरं का. बोलण्याकरता देवानी वाणी दिलेली आहे आणि ती फक्त मनुष्यालाच देवाने दिलेली आहे. आमचा तुमचा व्यवहार वाणीच्या द्वारे चालतो, वाणीच्या द्वारे चालतो. अमेरिकेतून बोललेलं भारतात ऐकायला येतं, येतं का नाही? फोनवरती किती किलोमीटर आहे हो? कितीशे. एवढ्या दूरचा व्यवहार वाणीने करता येतो, लक्षात ठेवा. जवळचा करता येतो यात नवल नाहीये. दूर देशातला दूर देशामध्ये राहून आपल्या व्यक्तीशी वाणीच्या द्वारे व्यवहार करता येतो. हे फार मोठं वाणीला देवाने आम्हा तुम्हाला सामर्थ्य दिलेलं बरं का. पण आम्हाला त्याचं महत्व नाहीये. वाणीचं महत्व कधी? वाणी जावी मग वाणीचं महत्व बरं का. जाऊ नये कोणाची बरं का. आपल्याला बोलता येतं म्हणून बरं आहे. ज्या दिवशी बोलणं बंद पडेल ना त्या दिवशी आपल्याला याची किंमत कळेल.
पण काय उपयोग आहे, वेळ निघून गेलेली असेल. वेळ येऊनही माणसाच्या जीवनामध्ये काही माणसं जन्माला येताना मुकी आहेत, मुकी. त्यांना जग पाहता येतं, जगाविषयी ऐकता येतं, पण जगाविषयी बोलता येत नाही बरं का. त्यांना काय दुःख होत असेल हो. तुम्ही त्या माणसांची मुलाखत घ्या म्हणजे कळेल. फार दुःख आहे त्याला, लक्षात ठेवा. म्हणून आम्हा तुम्हाला देवानी वाणी दिलेली आहे. ही जी वाणी दिली केवळ व्यवहार करण्याकरता नाही, या वाणीनं तर व्यवहार केलाच पाहिजे, लक्षात ठेवा. पण केवळ व्यवहार करण्याकरताच वाणी दिली हा एवढाच त्याचा विचार करू नका बरं का. मग ज्या वाणीच्या द्वारे आज व्यवहार केला जातो, बोलण्यातून बरेच व्यवहार घडतात, लक्षात ठेवा. मग त्या वाणीचा वापर कसा करावा, विहित करावा का निषिद्ध करावा? विहित करावा. विहित म्हणजे जे बोला म्हणून सांगितलं ते बोला, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते वाणीनं बोलू नका. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे बरं का. म्हणून त्या जागी जागी वाक्य लिहिलेलं असतं, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. शाळेतील लिहिलेलं असतं बरं का. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आता कोणी ब्रेक लावायला तयार नाही म्हणून गल्ली बोळा सुद्धा काय झाले तो, पूर्वी होते, आता हायवेला सुद्धा झाले तो. म्हणजे इंद्रियामध्ये काय सामर्थ्य आहे सांगितले बरं का, लक्षात ठेवा. ही वाणी आहे, या वाणीचा विहित उपयोग करावा का निषिद्ध उपयोग करावा? दोन्ही उपयोग करता येतो बरं का, पण विहितच उपयोग करावा. वाणीनं जे बोला म्हणून सांगितलं ते बोललं तर त्या बोलण्यातून अंतःकरणाची शुद्धी होते. किंबहुना जे बोला म्हणून सांगितलं ते वाणीनं बोललं तर वाणीनं वाचिक तप घडत बर का. पहिला विचार वेदांनी सांगितला, वाचा बोलो वेद नेती. वाचा बोलो वेद करू संती केले ते, करू संती केले ते. बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलो वेद नीती. काही वेदाने आपल्याला काही बंधन सांगितलेत बरं का, आणि ती बोलण्याच्या बाबतीत आपण पाळली पाहिजे. त्या मंदिरात लिहिलं जातं, शांतता राखा. लिहिलं जातं, अभद्र बोलू नका. का नियम आहेत बरं का, कुठं बोलावं, काय बोलावं, कुणाशी बोलावं, कसं बोलावं आणि किती बोलावं, मर्यादा आहे. पण ज्ञानोबा राय म्हणतात, लोकांनी सगळ्या मर्यादा सोडल्या, अनंत वाचा बर ती बर, त्या कंशिनी दयाल पावे हरी. एवढी माणसं बोलतात, एवढी बोलतात, एवढी बोलतात. लोक म्हणतात हे वाचा आहेत बरं का, यांच्या वाणीला ताळाच नाही. यांच्या वाणीला लोकांनी नावं ठेवतील एवढं माणसाने बोलू नये बरं का. काही माणसं बोलणाऱ्याचं बोलणं ऐकून कंटाळले बरं का. म्हणून मर्यादा सांगितली वाणीच्या बाबतीत, काय बोलावं, काय बोलू नये, फार मर्यादा आहे.
आज ती जर मर्यादा पाळली ना, बरंच समाजामध्ये परिवर्तन घडेल. बरं का, परिवर्तन घडेल. जाता जाता 2-3 मुद्दे आपल्याला सांगतो. मुलाने बापाशी कसं बोलावं, मर्यादा आहे. बरं का, आज मर्यादा राहिली नाही. स्त्रीने आपल्या पतीशी कसं बोलावं, मर्यादा आहे. शिष्याने गुरुशी कसं बोलावं, मर्यादा आहे. आणि समाजातल्या लोकांनी ज्येष्ठ पुरुषाशी कसं बोलावं, मर्यादा. ही मर्यादा राहिली नाही, राहिली नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आज कोणी कोणाला मानायला तयार नाही. बरं का, कोणाच्याच बोलण्याचा कोणावरती परिणाम होत नाही. बरं का, कोणीच तो विधी पाळायला तयार नाही. पण पहिला विचार सांगितला तुकोबारांनी, बोलत असताना विधी पाळला पाहिजे. वाचा बोलो वेदनिती. बोलण्याची मर्यादा आहे. किंबहुना असं वर्णन केले, माणसाने बोलत असताना मर्यादित बोलावं, फार बोलू नये. मर्यादित बोलावं. मितला बोली बोली जे, मितला चाली चाली जे. बोलण्यावरती फार बंधन ठेवलं पाहिजे. कारण वाणी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून माणसाने त्याचा उपयोग जीवनामध्ये दुरुपयोग केलेला आहे. बरं, म्हणून शेवटी डॉक्टर सांगतात, तब्येत चांगली राहावी असं वाटत असेल तर मौन पाळा. मौन पाळा. आजारी पडल्यानंतर पथ्य काय असतो, एनर्जी खर्च होऊ नये. एनर्जी, शक्ती खर्च होऊ नये. अशक्त झालेला असतो मनुष्य. आणि त्या काळामध्ये डॉक्टर सांगतात, जास्त बोलू नका आणि कोणी आलं तर यांना बोलू देऊ नका. जर आरोग्य चांगलं राहण्याकरता जर डॉक्टर जर बोलण्याची मर्यादा सांगतात, जर आपल्याला देवापर्यंत पोचायचं असेल किंवा देव आपल्याकडे यावा असं वाटत असेल तर त्या बोलण्याच्या मागे काय मर्यादा नसेल का हो? मर्यादा आहे. बरं का, म्हणून ती मर्यादा आपण जीवनामध्ये पाळली पाहिजे. आणि ती मर्यादा पाळत असताना तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला वाणीनं बोलायचं आहे ना, काहीतरी बोलण्यापेक्षा त्या देवाचं नाव वाणीनं घ्या. त्या देवाचं नाव घ्या. बोलावा विठ्ठल, दुसरं काही त्या वाणीने घेऊ नका. त्या भगवंताचं नामच घ्या. दुसरं काहीही वाणीनं बोलू नका. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कुठपर्यंत म्हणा, म्हणता येते तोपर्यंत म्हणा बरं. जोपर्यंत आपल्याला बोलता येतं तोपर्यंत हेच बोला, दुसरं काही वाणीनं बोलू नका. फायदा काय? पुण्याची गणना कोण करी. काही बोलण्यातून पुण्य निर्माण होतं, तर काही बोलण्यातून पाप निर्माण होतं. किंबहुना बोलण्यातून वाणीची शक्ती वाढते, तर बोलण्यातून वाणीची शक्ती कमी होते बरं का. दोन भाव आहेत. जसं बोलण्यातून पुण्य निर्माण होतं आणि पापही निर्माण होतं, तसं बोलण्यातून वाणीची शक्ती वाढते आणि वाणीची शक्तीही कमी होते. त्यातलं काय करावं? ज्या बोलण्यातून पाप निर्माण होतं ते बोलावं का पुण्य निर्माण होतं ते बोलावं? फायद्याचं करावं का तोट्याचं करावं? मग कीर्तन झाल्यापासून ठरलं आपलं. कीर्तन झाल्यापासून फायद्याचंच बोलायचं, तोट्याचं बोलायचं नाही. पण आमचं कीर्तन झाल्या झाल्या आमचं तोट्याचं सुरू होतंय बरं का. म्हणजे नको तेच आपण वाणीनं बोलतो. जे 2 तास कीर्तनात ऐकलं ते कीर्तन झाल्यानंतर माणसं बहुतेक बोलत नाहीत बरं का. का बोलतात? नाही बोलत. पाप पुण्याचा विचार मांडलेला आहे. बोलत असताना वाणीची शक्ती वाढावी, वाणीची शक्ती कमी होऊ नये बरं का. तुम्ही प्रयोग करून बघा. वाणीनं जर शिव्या दिल्या तर वाणीची शक्ती कमी होते, आणि वाणीनं जर ओव्या म्हटल्या तर वाणीची शक्ती वाढते. ओव्या द्या म्हणायच्या का शिव्या द्यायच्या हे स्वातंत्र्य आहे बरं. स्वातंत्र्य लक्षात ठेवा. शिव्या दिल्यानंतर काय वाणीला शीन होतो? शिव्या देणाऱ्याला भेटा. आपल्याला येतच नाही तर संबंध काय होतो? आमच्यावरती आमच्या आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत. आम्हाला शिवीच येत नाही बरं का. शिवीच येत नाही असे संस्कार केले, लक्षात ठेवा. आमच्या वडिलांनी सुद्धा आयुष्यात कोणाला कधी शिवी दिलेली आम्ही ऐकली नाही. कधी शिवी दिलेली आम्ही ऐकली नाही. तर आमच्या स्वप्नात सुद्धा शिवी येत नाही बरं का. पण बरेच लोक आहेत शिवी शिवाय पाणी पित नाहीत. कीर्तन करायचो सांगण्याचा मुद्दा आहे आपला. शिव्या देण्याने वाणीची शक्ती कमी होते आणि ओव्या म्हणण्याने वाणीची शक्ती वाढते. त्याच्या पुढे जाऊन आणखी बोलायला ठरलं तर वाणीनं देवाचं नाव घेणं हे एक प्रकारचं तप आहे. तप, त्याला वाचिक तप म्हणतात बरं का. वाचिक तप आहे. भगवंताच्या नामाचं वाणीनं पुन्हा 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 उच्चारण करण्याने वाचिक तप घडतं. किंबहुना पुन्हा पुन्हा वाणीने देवाचं नाव घेण्याने वाणीला वजन येतं. त्याला घनता म्हणतात. घनता. तुमच्या आवाजाला घनता आहे बरं. कशामुळे आले हो? भजन करून 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 आले बरं. भजन करून करून. मी पाहिलं मागे एकदा ते काकडा, आता घरामध्ये सप्ताह ते एकटेच विना घेऊन काकडा करतात. येतात माणसं 4-7ला, पण ती एकटंच म्हणतात बरं का. सगळं जागराला बसले तर एकटेच, कुठं साथीला बसले तर एकटेच. त्यांनी भजनाला कधी आळस केला नाही. त्यांच्याकडे आलेलो मी म्हणून त्यांचं वर्णन करालो नाही बरं का. त्यांच्या वाणीला आलेलं वजन हे मी सांगाल. तूप खाऊन वाणीला वजन येत नाही, बदाम खाऊन वाणीला वजन येत नाही, काजू खाऊन वाणीला वजन येत नाही. भजन करून येते बरं का. तसं देवाचं वाणीनं नाव घेण्याने एक वाचिक तप आहे. त्याला वाणीची घनता म्हणतात. वाणीची घनता ही कधी येईल? जर वाणीनं त्या भगवंताचं नाम घेतलं तर त्या भगवंताचं नाम
घेतलं तर मग त्या वाणीने भगवंताचं नाम घ्या, दुसरं वाणीनं काहीही घेऊ नका. तुकोबाराय म्हणतात आम्ही हेच जीवनामध्ये ठरवलं, बोलण्याची नाही आता देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. या वाणीनं भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही बोलायचं नाही असं ठरलं. महाराज म्हणतात आम्ही ती वाणी समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. तुकोबाराय म्हणतात आमची वाणी त्या भगवंताला समर्पित केली बरं का. आणि असं हे व्रत करणं याला म्हणतात वाचिक तप बरं का. फार मोठी तपश्चर्या आहे. महाराज म्हणतात त्या वाणीनं त्या भगवंताचं नाम गावं. एक भाव सांगितला. दुसरा भाव सांगतो, वाणीनं त्या भगवंताचं नामच का घ्यावं. महाराज म्हणतात ते फार गोड आहे म्हणून घ्यावं. ते फार गोड आहे. किती गोड आहे, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. त्या भगवंताच्या नामाची गोडी या त्रिभुवनामध्ये कोणीही करू शकत नाही. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत गयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन.
गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे तीन विठ्ठल बोलावा विठ्ठल. आपल्याला देवानी वाणी दिलेली आहे. त्या वाणीने त्या भगवंताचं नाम घ्या. त्या भगवंताचं नाम घेण्याकरता देवानी वाणी दिलेली आहे. व्यवहार करा पण विहित व्यवहार करा. व्यवहार करा जगण्याकरता जेवढा लागतो तेवढा करा. बाकीचा वापर या वाणी का परमार्थ साधने करता करा. आणि तो एवढाच करा, दुसरं काय करू नका. बोलावा विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं काय करायचं नाही. म्हणा वेळोवेळा त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरं वाणीनं काहीही करू नका. पहिला विचार सांगितला बोलावा विठ्ठल. दुसरा विचार सांगतात महाराज पाहावा विठ्ठल. ज्याचं वाणीनं आपण नाव घेतलं त्यालाच पहा. आम्ही नाव घेतो एकाच आणि पाहतो दुसऱ्याला. बरं नाव घेतो एकाच आणि पाहतो दुसऱ्याला. ज्याचं नाव घेतो त्यालाच पहा. त्या भगवंतालाच पहा. डोळे पाहण्याकरता दिले. बरं डोळे पाहण्याकरता दिले, पण काय पाहावं. डोळ्याने जग पाहावं का जगातला देव पाहावा. देव पाहावा. बरं केवळ जग पाहण्याकरता ह्या डोळ्याचा वापर करू नका. बरं का तर त्याच्यातही विचार मांडलेला आहे. बरं डोळ्याने जे पहा म्हणून सांगितलं ते पाहिलं तर बरं आहे. आणि जे नको म्हणून पहा म्हणून सांगितलं ते जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथेही आपल्या जीवनामध्ये दोष येतात. बरं का दोष येतात. मग काय पाहावं यालाही मर्यादा लक्षात ठेवा. आणि पाहण्याची योग्यता दिलेली आहे. संपूर्ण या संसाराला या जगताला पाहता येतं. यात नवल नाही. बरं का यात नवल नाहीये. ज्याने हे निर्माण केलं त्याला पाहण्याची योग्यता दिलेली आहे. जग कोणी पाहू शकतो, ते पाहण्यामध्ये काही विशेष नाही आहे. पण ज्याने निर्माण केलं त्याला ह्या डोळ्याने पाहता येतं. पण कसं पाहावं पाहण्याची काही मर्यादा सांगितली. बरं का या डोळ्यानेच त्या देवाला पाहायचंय. पण पाहत असताना ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही त्या देवाला डोळ्याने पाहिलं. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भारी. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भारी. पाहता पाहणे दूरी पाहता पाहणे दूरी सारोलिया तो हारे श्री हरी पाहिला डोळे भारी. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भारी. पाहणे दूरी
पाहता पाहणे दोरी सारोनिया तोहारे श्रीहारी तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भारी पाहता पाने दुरी सारोनिया पाहता पाने दुरी सारोनिया तोहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी. आम्ही या डोळ्याने त्या भगवंताला पाहिलं, पण ते पाहत असताना आम्ही काही पत्ते पाळलं. पाहता पाहणे दुरी सारोनिया त्रिपुटीचा त्याग करून त्या भगवंताला पाहिलं बरं का. हा म्हणजे डोळे आपल्याला भगवंताने पाहण्याकरता दिले, पण त्या भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने प्रयत्न करावा बरं का. बाकीचं पाहू नका असं नाही. व्यवहाराकरता जेवढं पाहावं लागतं तेवढं पहा. त्याच्या व्यतिरिक्त डोळ्याने पाहू नका. काय डोळ्याचं सामर्थ्य आहे? आपल्याला पाहायचं असेल तर महाभारतातला प्रसंग आहे. महाभारतातला प्रसंग आहे. दुष्ट राष्ट्र आणि त्याची पत्नी गांधारी, ती पतिव्रता होती. मग पतिव्रतेचं व्रत काय? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पती नाही जेवला तर पत्नीनं जेवायचं नाही, असं व्रत आहे बरं का. ऐका, वागण्याच्या भानगडीत पडू नका, आजारी पडाल. गांधारीने विचार केला, आपल्या पतीला जर जग पाहता येत नाही, आपणही जग पाहायचं नाही. आता एक प्रसंग आळंदीत घडला बरं का. आमच्या आश्रमामध्ये एक विद्यार्थी आहे, इंजिनियर आहे बरं का, कम्प्युटर इंजिनियर आहे. त्याला 80,000 पगार आहे आणि तो हे अध्ययन करतोय. मग तो आई वडिलांना घेऊन आळंदीत राहण्याकरता आला. आणि त्यांच्या वडिलाला कॅन्सर झाला. काल 12 दिवस झाले बरं का. आता वडिलांना कॅन्सर झाला हे त्याच्या आईला कळालं बरं का. आता डॉक्टरने सांगितलं नो गॅरंटी. घरी आणलं आणि त्यांचा प्राण गेला. त्या स्त्रीने विचार केला, पती मेला, आता जगण्यात काय अर्थ नाही बरं का. कायदा आहे, सती जाता येत नाही. मग ती घरातून बाहेर पडली. पतीने प्राण सोडल्या काल 12 दिवस झाले बरं का. प्राण सोडल्याबरोबर ती बाहेर पडली. माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि सिद्धबेटामध्ये इंद्रायणीमध्ये उडी मारली. का? पती गेला, आता आपण जगायचं नाही, याला म्हणतात पतिव्रता बरं का. कायदा आहे, कायद्याने सती जाता येत नाही म्हणून त्यांनी या पद्धतीने स्वतःचं जीवन संपवलं. दोघांना एकाच वेळी अग्नी दिला बरं. मी कशा करता सांगतोय, आजही अशा माता आहेत, जिवंत उदाहरण आहे बरं का. दोन्ही मुलं इंजिनियर आहे, एक पुण्यात आहे आणि एक चेन्नईला आहे बरं का. वारकरी कुटुंब आहे सगळं. त्या गांधारीने विचार केला, आपल्या पतीला जग पाहता येत नाही, आपणही पाहू नये, म्हणून त्याने पट्टी बांधली डोळ्यावरती आणि ठरवलं ती आयुष्यात पट्टी काढायची नाही बरं का. व्रत आहे, डोळ्याने पाहायचं नाही, पतीला पाहता येत नाही, आपण का पाहावं.
पण दुर्योधनाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि त्या दुर्योधनाला सांगितले, बघ, तुला जर युद्ध करण्याकरता जर बळ पाहिजे असेल तर तुझ्या आईकडे बळ आहे म्हटले. काय आहे? आईकडे बळ आहे. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अशी शक्ती आहे की तुझ्या आईची नजर तुझ्या शरीरावरती जर पडली तर तू वज्रदेही होशील. नक्की हो, नक्की विश्वास ठेव म्हटली. आणि त्याप्रमाणे पण त्याला विद्या आहे. आईकडे जाताना मात्र तुला अंगावरची कपडे सगळी काढावी लागतील. एक्सरे काढताना माळ सुद्धा काढावी लागते. बरोबर आहे. कमरेचा कडोदरा सुद्धा काढावा लागतो ऑपरेशन करायचं ठरलं तर. का? एक्सरे काढताना त्याचं सुद्धा प्रतिबिंब येतं त्याच्यामध्ये. जर एक्सरे काढताना माळ काढावी लागते, एक्सरे काढताना जर कडदोरा काढावी लागते, जर आईच्या आपल्या आईचं तेज डोळ्यावरती पडण्याकरता हे काढावं लागणार नाही का? हे विज्ञानवाद्यांना मी सांगालोय बरं का. आणि त्याप्रमाणे गेला. मला पुढची कथा सांगायची नाही. आणि त्या मातेने डोळ्यावरची पट्टी काढली आणि संपूर्ण नजर टाकली. वज्रदेही बनला. एक ठिकाणी आदोरायला कारायला. आता तो प्रसंग नाही मला सांगायचा. मला फक्त डोळ्याचं सामर्थ्य सांगायचं आहे. हा, डोळ्यानं जर आपण मर्यादा पाळली तर डोळ्यामध्ये सुद्धा शक्ती निर्माण होते. आमच्या डोळ्यात शक्तीच राहिली नाही. का? नको नको ते पाहतोय ना. नको नको ते पाहतोय. न सांगण्यासारखं लक्षात ठेवा. मग डोळ्याने काय पाहावं? तुकोबाराय म्हणतात, मी या डोळ्याने त्या भगवंतालाच पाहिलं परिणाम. तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा विठू बैसला सावळा विठू बैसला सावळा काय करावी साधने काय करावी साधने विठू बैसला तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. परिणाम कशाचा? पहावा विठ्ठल. आणि त्याच्या पुढे सांगतात, करावा विठ्ठल जीव भाव. हा, मनामध्ये सुद्धा ध्यान कोणाचं करावं?
त्या विठ्ठलाचंच बरं का, देवाचंच ध्यान करावं, नको त्याचं ध्यान करू नये. त्या ध्यानाचाही विषय देव झाला पाहिजे. हा, आम्ही ज्याला पाहतो, आम्ही ज्याचं वर्णन करतो तेच आपल्या मनामध्ये असतं असं नाही बरं का. आमच्या वाणीत एक असतं आणि मनात दुसरंच असतं बरं का. पण महाराज म्हणतात त्या मनाचाही विषय देव झाला पाहिजे. मनाने ध्यान देवाचं केलं पाहिजे, नको त्याचं ध्यान या मनाने करू नका, करावा जीवभाव. हा, तो परमात्माच करावा. हा, किती करावा? पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. याचा परिणाम काय? याचा परिणाम सांगण्याकरता 3 चरण सांगितले. हा, या 4 चरणाचा अभंग आहे. या पद्धतीनं आपण जीवनामध्ये जर ही परमार्थाची साधना केली तर जीवनामध्ये काय होऊ शकतं महाराज वर्णन करतात. येणे सोशे मन झाले हाव भरी,
परत माघारी घेत नाही बंधनापासूनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले येणे सोशे मन झाले हाववरी परत माघारी घेत नाही विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे। या पद्धतीने जर आपण ही परमार्थाची साधना केली तर महाराज म्हणतात परिणाम येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही येत नाही असं नाही बरं का घेत नाही। हा लोक म्हणतात मी आता परत माघार घेणार नाही। आता जी एकदा इंद्रिय त्या भगवंताच्या साधनेमध्ये एकदा जर रत झाली ना ती पुन्हा माघार घेत नाहीत बरं का जात नाही तोपर्यंत ठीक आहे पण एकदा जर ती त्या साधनेमध्ये जर प्रवृत्त झाली महाराज म्हणतात येणे सोशे मन झाले हाव बरी हेच वर्णन केले। महाराज म्हणतात अवस्था झाली इंद्रियांना लाचावले मन ते जीवेन सोडियाशे झाले। आता ती इंद्रिय त्या भगवंताच्या सुखाला लाचावली त्याची गोडी लागली आणि गोडी लागल्यावर महाराज म्हणतात ते हवेखोर बनलं बरं का येणे सोशे मन झाले हाव भरी। ही अवस्था परमार्थात निर्माण व्हावी आमची प्रपंचात निर्माण होते बरं का माणसं प्रपंचात हवेखोर आहेत परमार्थात असावं लक्षात ठेवा त्या भगवंताच्या साधनेविषयी भगवंताच्या स्वरूपाविषयी अशी हाव निर्माण व्हावी अशी हाव निर्माण व्हावी। आता दुसरं आपल्या इंद्रियांना वाणीला काहीही नको एक परमात्माच बरं का आणि असा जर त्या इंद्रियांचा विषय जर परमात्मा झाला महाराज म्हणतात की आता परिणाम आतापर्यंत त्या इंद्रियांचा संबंध विषयाशी होता आता संबंध देवाशी झाला बरं आता ती इंद्रिय देवाशिवाय राहू शकत नाहीत म्हणून महाराजांनी शब्द वापरला परत माघारी घेत नाही। ही अवस्था परमार्थामध्ये निर्माण व्हावी तुकोबारांनी जागोजागी त्याचं वर्णन केले लक्षात ठेवा। आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया परत माघारी घेत नाही। आणि असा जर त्या इंद्रियावरती जर त्या परमार्थ साधनेचा परिणाम झाला तर काय होऊ शकतो महाराज म्हणतात फार मोठा त्याचा परिणाम आहे। आमची तुमची इंद्रिय ही आज विषयामध्ये राहून आज ती बंधनामध्ये सापडलेली आहेत बरं का बांधलेली आहेत आमच्या तुमच्या इंद्रियांना बंधन प्राप्त झालेलं आहे पण महाराज म्हणतात त्या साधनेने ते बंधन निवृत्त होतं लक्षात ठेवा। विषयाविषयी विषयाला पुन्हा पुन्हा पाहणं विषयाचं पुन्हा पुन्हा वर्णन करणं विषयाचं पुन्हा पुन्हा ध्यान करणं परिणाम आसक्ती निर्माण होते आसक्ती निर्माण होणं ह्यालाच म्हणतात बंधन बरं का आसक्ती बघा माणसाच्या जीवनामध्ये एखाद्याची सवय होते माणसं जनावराची धार काढतात आणि त्या म्हशीची धार काढत असताना त्या मालकाची सवय होते मालकाने धार काढली तर ती धार देते नाहीतर देत नाही। त्यांना विचारलं का हो प्रवचनाला आला नाही म्हणजे महाराज माझ्याशिवाय धार देत नाही म्हणजे अडकून पडला का नाही फार इच्छा होती हो प्रवचनाला यायची पण ती माझ्याशिवाय धार देत नाही मग त्याला सांगावं लागतं येताना घेऊन ये जा जमेल नाही म्हणजे एकदा सवय झाली की ते त्याच्याशी तादात्म्य निर्माण होतं आणि तादात्म्य निर्माण झाली की ते त्याच्याशिवाय राहत नाही
लहान मुलं आहे ते आजीशिवाय राहत नाही का? सुना झाल्या शिकलेल्या, जन्म दिला सांभाळायचं आजीनं आणि ह्यांनी जायचं ऑफिसला. सवय कोणाची झाली? आई बापाची नाही, आजीची सवय झाली बरं का. तेव्हा आजीशिवाय नातू राहत नाही, तादात्म्य निर्माण झालं, ते राहू शकत नाही. असा प्रत्येक विषयाचा संबंध इंद्रियाशी आहे बरं का. आणि असा संबंध झाल्यामुळे ती इंद्रिय बांधली गेली. महाराज म्हणतात त्या परमार्थाच्या साधनेने ही आसक्ती राहिली नाही, ही आसक्ती निवृत्त झाली, यालाच म्हणतात बंधन सुटली बरं का. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, उभय लोकी कीर्ती जेणे, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. येणे तुटती बंधने, त्या भगवंताच्या नाम साधनेने ही बंधन निवृत्त होतात. आणि तेच वर्णन तुकोबाऱ्या करतात. बंधनापासोनी उकलल्या गाठी, देता आली विठी सावकाश. आम्हा तुम्हाला बांधलेला आहे, पण बांधलेला दोर दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. आपण कीर्तन झाल्यानंतर कुठं जाणार आहे? माझ्यावर येणार आहे. तुम्ही कुठं जाणार आहे? आपापल्या घरी का? घरच्या दोराने बांधलंय. जनावर चरायला सोडलं की ते चरून घराकडेच येतंय का? त्याला बांधलेलं असतंय. तसं माणसं गावभर फिरतात आणि शेवटी घराकडेच येतात का? ती आसक्ती ओढून आणते बरं का. कुठेही तुम्ही जा, बांधलेला दोर दिसत नाही. माऊलीने वर्णन केले, चिकले विन रोविती, पाशे के विन बांधिती. आम्हा तुम्हाला बांधलेला आहे, पण बांधलेलं दावा दिसत नाही. त्याला दृष्टांत दिला जातो. आपल्याकडे तो कमी आहे. तुम्ही जर पंढरपूरला गेला तर त्या पंढरपूरला गाढवं फार आहेत बरं. आणि गाढवाला गोटा लागत नाही असं म्हणतात. गाढवाला गोटा लागत नाही, गाढवाला दावं लागत नाही, गाढवाला खुंटा लागत नाही. सोपं आहे का नाही हो? त्याला वैरण सुद्धा आणावे लागत नाही, आपणच खाऊन येतंय. त्या गाढवाला एक चांगली सवय म्हणतात, त्याला पाणी मात्र फार चांगलं लागतं. ते लोळल उकंड्यावरती, पण पाणी पिल बिस्लरीच जोर का. हे गाढवाच्या ठिकाणी गुण आहे. मग त्या गाढवाच्या बाबतीत वर्णन केलं जातं. गाढवाला बांधण्याकरता दावा नाही बरं का. ते गाढव पाळणारी माणसं काय करतात, त्याच्या पायाला असं हात फिरवल्यासारखं करतात. ते रात्रभर गाढव जागा सोडत नाही. ते म्हणते मला मालकाने बांधले, मला मालकाने बांधले. बांधलेला दावा आहे का? तीच अवस्था आमची तुमची आहे बरं. आपणच आपला आपण बांधविला गळा. आता काय करायचं? आपुली आपण करा सोडवण. आणि ती कशाने सुटते? बंधनापासोनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. त्या इंद्रियाच्या ठिकाणी असलेली आसक्ती निवृत्त होते आणि ती इंद्रिय आता शुद्ध होतात. आता ती देवाला आलिंगन देण्याकरता मोकळी झाली बरं का. देता आली मिठी सावकाश. तुकोबाराय म्हणतात परिणाम. त्याच्या पुढे काय परिणाम झाला? ती बंधन नाम आसक्ती निवृत्त झाली. आणि आसक्ती निवृत्त झाल्यावर महाराज म्हणतात कोणत्याही स्वरूपाचा आता विकार राहिला नाही.
आसक्तीतून विकार जन्माला येतात बरं. आसक्ती जर पूर्ण झाली तर लोभ वाढतो, आणि आसक्ती जर अपूर्ण राहिली तर क्रोध वाढतो, आणि आसक्ती जर निवृत्त झाली तर देव होतो. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये हेच घडलं. त्याच्या साधनेतून इंद्रिय शुद्ध झाली, बंधन निवृत्त झाली, आणि परिणाम एकही विकार आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिला नाही. एकच शिल्लक राहिला, कोण? देव. आणि तो कुठं राहिला? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घरविते, काम क्रोधे केले घरविते, येणे सोचे मन झाले हाव भरी, येणे सोचे मन झाले हाव भरी. घरविते काम क्रोधे केले घरविते, येणे सोचे मन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते, देह भरिला विठ्ठले. कोणतेच विकार अंतःकरणामध्ये राहिले नाहीत. त्या अंतःकरणामध्ये आता एक विठ्ठलच, एक परमात्माच भरलेला आहे. कशाचा परिणाम? या साधनेचा परिणाम बरं का. अशी साधना आपण जीवनामध्ये करावी की आपलं जीवन निर्विकार व्हावं, आणि त्या भगवंताचं आपल्याला यथार्थ दर्शन घडावं. हे सामर्थ्य या भगवंताच्या नाम साधनेतून आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोशे मन झाले हाववरी, परत माघारी घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आले मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोशे मन झाले हाववरी, परत माघारी घेत नाही. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा अभंगाचा भाव सांगितला. 3 चरणाचा भाव फक्त धावताच सांगितला बरं का. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन तेव्हा झालेली सेवा त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि एवढंच मागायचं, अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर उत्तर घडो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये घडलं नाही, पण उर्वरित आयुष्यामध्ये तरी अशी साधना घडावी, आणि शेवटी आमच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा प्रकट व्हावा. हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीन व्यंगभूत युक्ती, नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे तुकाराम, 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 तुकाराम.